अनिल परब यांच्या विधान परिषदेतल्या टीकेनंतर राणे समर्थक आक्रमक झाले। अनिल परब यांच्या घरासमोर नितेश राणे समर्थकांनी बॅनरबाजी केली। नितेश राणेंचा बॅनरवर हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख केला। अनिल परब यांनी राणे यांच्यावर परिषदेमध्ये नेपाळी अशी टीका केली होती। हे सध्या बॅनर आपण बघतोय जे अनिल परब यांच्या घराच्या परिसरामध्ये लावलेला आहे। नितेश राणे यांचा या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख असल्याचा आपण बघतोय। तर अनिल परब या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं काय म्हणाले होते ते सुद्धा आपण बघूया। आम्ही देखील हिंदू आहोत आणि हिंदू असल्याचा मला सार्थ अभिमान आहे। हिंदू असल्याचा मला बिलकुल दुःख नाही, अभिमान आहोत। परंतु मला बाळासाहेबांनी हे शिकवलं नाहीये की तू हिंदू आहे म्हणून रस्त्यावरती जाणाऱ्या प्रत्येक मुसलमानाची मान छाटून टाक। माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे, अख्खा रात्र ओरडत असतो जागते रहो, आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत। तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय। त्याचा असा समज झालाय, हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय। तर अनिल परब आणि नितेश राणे यांच्यामध्ये हा वक्तव्याचा वाद झाला आणि त्याच्यानंतर या वादाचं रूपांतर आणखी चिघळलेल्या स्वरूपात सुद्धा पाहायला मिळालेलं होतं। बाजूला मालक बसलेला आणि अंबादास दानवेंचं पद ऑगस्टला संपतंय, तर मला विरोधी पक्षनेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिवाय द्या, एकनाथ शिंदेना शिवाय द्या, तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात। मेरिटवर पद मिळत नाही। राणेंना शिवाय द्या, एकनाथ शिंदेना शिवाय द्या, कधी राज ठाकरेंना शिवाय, लगेच उद्धव ठाकरे पदरात पद टाकतात। हे ह्या त्यांच्या या चार कार्ट्यांना माहिती असल्यामुळे बाजू असलेला फावड्याला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे। माझा बॉस माझ्यावरती, बाळासाहेब माझे बॉस होते, उद्धव ठाकरे माझ्यावर बॉस होते। ते 1995 पासूनच माझ्यावर खुश आहेत। त्यांना नव्याने खुश करायची काही गरज नाही। मी 5व्यांदा आमदार झालोय म्हणजे ते माझ्यापासून कधीपासून खुश आहेत। त्यांना नव्याने काही मला खुश करायची गरज नाही। मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याच्या कामगिरीवरती माझा बॉस खुश असणं याच्यात काही गैर नाहीये। त्याच्यासाठी मला वेगळं काय करायची गरज नाही आणि मी काय पक्ष बदलून नवीन बॉस शोधलेले नाहीयेत की ज्यांना मला प्रत्येक वेळेला खुश करायचंय। मी माझ्या बॉसला अगोदरच खुश केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले जात आहेत, याबाबत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। सुशांत, आपण बघतोय की मुळात राणेंचा उल्लेख विधान परिषदेमध्ये परब यांनी अशा पद्धतीने करणं, त्याच्यावर बॅनर थेट परब यांच्या घरासमोर लागणं आणि आता आपण नुकतंच दोघांच्याही या सगळ्या संदर्भातल्या प्रतिक्रिया सुद्धा बघितलेल्या आहे। हा वाद आता आणखी वाढत जाणार असे चिन्ह दिसत आहेत। रिद्धी, अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर ठाकरे आणि राणेंमधील संघर्ष काही नवा नाही आहे। मग ठाकरेंचे शिवसेनेचे नेते असतील ते राणेंवर एकेरी शब्दात टीका करतात, दुसरीकडे राणेंचे समर्थक देखील ठाकरेंच्या नेत्यांवर टीका करतात। हे अनेकदा आपण पाहिलं। मात्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालच संपलं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अनिल परब आणि नितेश राणे यांच्यामध्ये कुठेतरी खडाजंगी पाहायला मिळाली। मग ती सभागृहात देखील पाहायला मिळाली आणि बाहेर पोडियमला माध्यमांशी बोलताना देखील खडाजंगी आपल्याला पाहायला मिळाली। अनिल परब यांनी देखील नितेश राणेंचा उल्लेख केला। आपण जर बघितलं असेल तर नितेश राणे हे हिंदुत्वाची भूमिका गेली काही महिने प्रखरतेने मांडतात। खऱ्या अर्थात संघाची लाईन आहे ती। मात्र यावरूनच कुठेतरी नितेश राणे यांच्यावर अनिल परब यांनी टीका केली होती आणि याच टीकेला आता राणे समर्थकांनी देखील त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलेलं आहे। अनिल परब यांचं वांद्रे येथील निवासस्थान आहे, त्या निवासस्थानाबाहेर नितेश राणे यांच्या फोटोचे मोठे कटवेस जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख जो आहे तो या बॅनरवर करण्यात आला आहे। त्याचसोबत नितेश राणे यांनी हिंदुत्वासाठी आत्तापर्यंत काय काय भूमिका घेतल्यात, मग लव्ह जिहादचा मुद्दा असेल, लँड जिहादचा मुद्दा असेल, कबरीचा मुद्दा असेल, असे अनेक मुद्दे जे आहेत ते नितेश राणे यांनी घेतलेले त्या बॅनरवर दाखवण्यात आलेत आणि कुठेतरी एक इशारा जो आहे तो अनिल परब यांना देण्यात आला आहे। त्यामुळे आपण बघितलं असेल की सभागृहातला वाद आता थेट रस्त्यावर देखील आलेला आहे। त्यामुळे येत्या काळात आणखी किती संघर्ष बघायला मिळणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जी, निश्चित। त्याच्यामुळे आता या पुढे वादाचं नेमकं काय होतंय, हा वाद कसा शमतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल।